तिथं वीज पुरवठा समस्येवर काँग्रेस झाली आक्रमक। खासदार बळवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेत महावितरणामध्ये तातडीची बैठक। भूमिगत केबल व नवीन जोडणीत नागरिकांना त्रास, अधिकाऱ्यांना धारेवर। तक्रारी न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा। व्हाईस अमरावती शहरात सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून या मुद्द्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे। खासदार बळवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण विभागात तातडीची बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीत अधीक्षक, अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत आणि माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी भूमिगत केबल, नवीन वीज जोडणी आणि सततच्या खंडित पुरवठ्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासावर तीव्र नाराजी व्यक्त केली। शहरात 100% वीज वसुली होत असतानाही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याची तक्रार काँग्रेसकडून करण्यात आली। दरम्यान तक्रारीचे त्वरित निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। बैठकीदरम्यान विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली। देशभरात ओळख असलेल्या अमरावती शहरातच अशी परिस्थिती असणे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। श्री धीरज तिवारी, संचालक श्री संतोष राठोड, संचालक श्री सचिन डफडे, विभाग नियंत्रक तथा अध्यक्ष देवा गोंडे, शाखा व्यवस्थापक अमरावती, मी व्हिडिओ जनरेटर विद्या तुमरे, सतीश पाटील, अमरावती। 4 नगरसेवक तिथे निवडून आलेला आहे गेटच्या आतमध्ये आणि तो एकदम जवळ एरिया म्हणजे तो डेन्स पॉप्युलेटेड एरिया आहे, जवळ सगळे घर आहे। तिथे गुलाने बसू साहेब आले का भाजीपाजी सेंटर? हो आहे ना, कुठे आहे? हे फोन उचलत नाही, आम्ही किती फोन केले तर हे मेळघाट, चिखलदरा हा जो एकंदरीत परिसर जर पाहिला तर रोज काही ना काही बातम्या आपल्यासमोर येतं आणि त्याच्यामुळं इथे 2-3 कॉलेज असताना मला असं वाटतं का हा विचार सरकारनं केला पाहिजे आणि त्यांनी अचलपूरला जर ते दिलं, आमची फार जुनी मागणी होती आणि नंतर तुम्ही हे अमरावतीला करा, पण प्राधान्यक्रम हे अचलपूरला दिलं पाहिजे। शेतकऱ्यांचे प्रश्न अजून मार्गी लागले नाही, आपण म्हटलं आहे की धनुष्यबाण घेऊन प्रहार करणार, कसं? 4 दिवस झाले नाही, तुम्ही टेंबं लावलं मला ढुंगणाखाली। 4 दिवस झाले नाही, आमदार व्हायचं अजून शपथही घेतली नाही। म्हणजे तुमचं कसं आहे का भाऊ, नवरी घरी आल्याबरोबर लगेच पुरणपोळी दिली पाहिजे। आपण म्हटलं ते धनुष्यबाण घेऊन प्रहार करणार आता करू ना, तर तुम्ही म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का बटन दाबल्यासारखे प्रश्न सुटले पाहिजे? एवढे ते सोपे प्रश्न आहे? आता चना खरेदी बंद झाली होती तर लगेच आपण चना खरेदी सुरू केली का नाही केली? आता 2 दिवसात सुरू होणार आहे, एका दणक्यानं सुरू झाली, बंद झालेली। वैद्यकीय महाविद्यालय 2 ठिकाणी व्हावं असं 2 आमदारांचं मागणी आहेत। आता आपण सुद्धा एक या ठिकाणी अचलपूरला मागणी करत आहेत। निर्णय कुठे होणार आहे? मुख्यमंत्री कुठे? माझं म्हणणं आहे, कुठं मागणी केली याच्यापेक्षा त्याची गरज कुठं आहे हे फार महत्त्वाचं आहे। लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये हे चुकतं आहे। जसं ST महामंडळातला ड्रायव्हर, त्याला 10,000 15,000 काम करावं लागतं। एसीमध्ये कलेक्टरसोबत असणाऱ्या चालकाला 70,000 रुपये, 40, 50, 60,000 रुपये पगार भेटतं। तर सगळ्यात कष्ट कोणाचे जास्त आहे? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावं या ठिकाणी आता आमदार बच्चू यांचं मागणी होती, आता शब्द होता, तो शब्द आता कायम राहणार आहे। मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे होणार आहेत का? न व्हाले काय कारण? काय क्षमता नाही, ताकद नाही, ती मजबूती नाही आहे? मग असल्यानंतर मला असं म्हणतं आहे, रात्री 2 वाजता सामान्य माणसासाठी दार उघडणारा तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे, कधी एकनाथांनी कधीच पाहिलं नाही। आणि म्हणून भगवा झेंडा जरी असला तरी तो सगळ्यांना सन्मान देणारा आहे आणि त्या ताकदीचे माणसं खऱ्या अर्थानं राज्यात असणं गरजेचं आहे। याचा अर्थ आम्ही काही फडणवीसांवर नाराज आहे असं नाही आहे, पण आमची इच्छा आहे, ते असायला कारण नाही। माझ्या पक्षातला माणूस नेता आमचे मुख्यमंत्री व्हायचा हे प्रत्येकाच्या अपेक्षा असतं, त्याच्यानं कोणाला विनाकारण दुःख व्हायचं कारण नाही, पोटात दुःखाचं कारण नाही। आम्ही मेहनत करू, जेवढी शिवसेनेसाठी मेहनत करू तेवढी गरिबांसाठी करू, मजुरांसाठी करू, शेतकऱ्यांसाठी करू, दिव्यांगांसाठी करू। आणि बच्चू कडू हा काही थांबणारा माणूस नाही आहे। हम तो कूदने वाले आदमी है, दौड़ने वाले हैं। अभी तो देखो शुरुआत तो हो गई है, ठीक है। ST